श्रुतिका म्युझिक वाजवते, झायलोफोन. लाईट चालू होते. श्रुतिकाचे पप्पा लाईट चालू करतायत. तेवढं जोरला पाप इंजिन, विद्युत इंजिन. आणि त्याच्यासाठी ते लाईन लागली. आम्ही सगळे रांगेत उभे तसे. या बोर्डवर तुम्हाला प्रत्येक ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती मिळेल आणि त्याचे चार्जेससुद्धा कळतील की काय काय चार्जेस लागतात ते, आणि टायमिंग वगैरे सुद्धा कळेल तुम्हाला. तर नीट पाहून घ्या. आम्ही आता इथे नेहरू विज्ञान सेंटरमध्ये आलेलो आहे आणि इथे असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहेत. जसं इथे गाडी उचलायची, आपण गाडी ठेवली आहे, ती गाडी अशी उचलायची. आणि त्याचे सगळे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी खेळायला. अर्थ काय मग त्याला, आपणच मुलांसाठी असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहेत. आता इथे वजन उचलायचं आहे, वेगवेगळे वजन ठेवले तसे. वजन उचलायचं. श्रुतिकाचे पप्पा वजन उचलत आहेत. किती वजन उचलतं बघूया, किती उंचावर जाते. येस, हा किती किलोचं वजन आहे ते? किती किलो असेल हे? हा श्रुतिका, वा वा वा, अरे वा, एवढं उचललं. जोर लगा के, हळूहळू लागेल. इथे सगळे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी खेळायला. वजन उचललेलं आहे, सोडून दे, सोडून दे. अशी फिर. हा श्रुतिका आमची गाडी उचलते इकडे. अरे वा, ही गाडी अशी याला लावलेली आहे. एवढं वजन पूर्ण तून गाडी उचलते. गाडी हलते वर खाली. श्रुतिका, एवढं जोर आहे तुझ्यामध्ये? इकडे बघा. श्रुतिका म्युझिक वाजवते, झायलोफोन.
काय कोण जिंकेल ते त्या रुळावरून ते पुढे 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 न्यायचंय. श्रुतिकाचे पप्पा करतात आता जेवढं वरपर्यंत न्यायचं ते चक्र कॉर्नरपर्यंत न्यायचं वरपर्यंत. तेवढा जोर पाहिजे. तिकडे जास्त हे होते ना झाडामुळे पुढे जात येत नाही. येथील 3 चाके सी प्रमाणे क्रॉस प्रमाणे वर खाली हा म्हणजे जेवढं खाली यायला पाहिजे असं ना जेवढं वर जाईल तेवढं. हा किती जोर आहे काढायचा. जड असणार ना ते जड आहे ना. हा असं बोल फिरू. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे आजच्या दिवसात लाईट नाही पेटणार. एवढं स्लो मध्ये पेटणार ना. लाईट चालू होते. श्रुतिकाचे पप्पा लाईट चालू करतायत. तेवढं जोरला इथे काय करतायत लाईट पेटवतात. जसं चक्र फिरवलं गोल गोल जेवढा जोरात करणार तेवढं लाईट पेटणार. ती आतमध्ये लाईट आहे ना ती तेवढी डार्क होत जाते. ती हळूहळू पेटते ते. हां तेवढा जोर पाहिजे फक्त. श्रुतिकाने पेटे का पेटते का. फिरव गोल गोल फिरव. हे जड आहे काय का असं काय होतं त्याच्याने वर उचलायचं. बापरे वजन आहे काय. काय वजन आहे काय. घर्षणाची उपयुक्तता हे अच्छा. चालू द्या. काय बोला आता काय बोलताय. वजन उचलतात परत. म्हणजे काय हलका जड असं आहे काय. ते जड आहे काय. अच्छा ते इझी आहे. वजन तेवढंच आहे पण ते जवळ आहे. ते हलकं आहे. ते टाईट. हा ते थर्ड आहे ते टाईट आहे. श्रुतिका हलकं चालवते. हा काय बोलताय. तर्फेच आहे सायन्स. जी आपली तरफ आहे ती वजनाच्या समोर आहे. वजन सगळीकडे सेम आहे. आणि इथे बघाल तर ते सेंटरला आहे. थोडं लांब आहे. वजन जास्त आहे. म्हणजे त्याचं जॉईंट जसं बोलतात त्याप्रमाणे. एक तरफ म्हणजे कसं ते सपोर्ट आहे. हा ते तिकडे एकदम लास्टला आहे. त्याच्यामध्ये एकदम हेवी. त्याला हेवी झालंय. सायन्स इथे बोर्ड पण लागले. ते सगळं बोर्ड वगैरे बोर्डवर सगळं लिहिले. प्रत्येक लिहिलेलं आहे ते. वजनला उचलायचं. हे म्हणजे जड आहे काय. अच्छा चक्रान ते वजन उचलते वर वर गोल गोल फिरते. हा तुमच्याकडे किती ताकद आहे ते बघतं मशीन. किती ताकद आहे. तुझ्याने फिरते का बघ श्रुतिका. वर येते का वजन. थोडं थोडं हलतंय. काय हे बघा.
काय संगीत मंडळ्या तुझी म्युझिक वाजवते. तिकडे आहे ते बघ, तेव्हा तेव्हा खाली. वर चढ वर चढ वर चढ. ओळखा. अच्छा याच्यातून म्युझिक वाजणार काय? वर चढ अजून एक. ते बॉल त्याच्यात टाकायचं. हा हा टाकते ते सोड. अरे वा मस्त आवाज येते. म्युझिक तयार झालं. आता बॉल रिव्हर्स येणार परत. दुसरा टाक दुसरा टाक. असे दोन आहेत. दुसरा टाकायचा. टाक पटकन वर. जाऊ दे. हा जा. थोडं दुसऱ्या हाताने वर कर पाहिजे त्याला. गेला गेला गेला. म्युझिक तयार होते. संगीतमय नळ्या. इथे पक्ष्याचं चित्र आहे आणि पिंजरा आहे. तर हे गोल गोल फिरवलेलं असं वाटतं की तो पक्षी आहे ना पिंजऱ्यामध्येच आहे. म्हणजे एक साईडला पोपटाचं चित्र काढलंय आणि एका साईडला पिंजऱ्याचं चित्र काढलंय. म्हणजे जेवढं ते गोल 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 फिरवल्यावर असं वाटतं की तो पक्षी आहे ना पिंजऱ्यामध्येच आहे. हा तो स्पीडमध्ये बघला असं वाटतं पिंजऱ्यातच आहे तो पक्षी. हे इथे कृतिकाचे पप्पा करतायत. तळहात ठेवला ठेव ठेव तळहात ठेवला आणि त्याच्यावर काय दिसतं तुला? होल झालं. होल झालेलं दिसतंय. तुमच्या तळहातावरचे भूत गार्डन. सगळे पार्ट वेगवेगळे आहेत ना प्लेअरचे. पाप इंजिन विद्युत इंजिन. ट्रक आहे. लारी लारी. अच्छा बाप लारी म्हणजे लॉरी. ट्रक 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 चालवतो. त्या आतमध्ये असं छोटं गार्डन पण बनवलंय. झुले वगैरे लावलेत मुलांना खेळायसाठी. शिसो वगैरे आहेत ते. कृतिका पण इथे झुल्यावर बसली आहे मस्त की झुलते. आणि आम्ही जरा रेस्ट करतो इकडे. तसं छोटंसं गार्डन आहे. तुम्हाला रेस्ट करायला आणि काही खायचं वगैरे असेल खाणं पिणं आणलं असेल तर खाऊ शकतो बसून असं. अजूनसुद्धा थोडं ॲक्टिव्हिटी बघायचं आम्हाला. पण आम्ही थोडं आता रेस्ट करतो इकडे आता.
थोडासा आम्ही सुद्धा ते नाश्ता करून बसलो आता नाश्ता करतो. भूक लागली थोडेसे फिरून फिरून. 3 वाजले, जवळजवळ 3 वाजले, दुपारचे 3 वाजून आमचं सॅन्टाक्लॉज इथं बसलं छोटा सॅन्टाक्लॉज. काय खाते तू? पोमोग्रेनेट. हां, डाळिंब पांढरी डाळिंबची गाडी. त्याला थोडासा नाश्ता करून घेतो, थोडा रेस्ट करतो. पुढची ॲक्टिव्हिटी पण बघायची आम्हाला काय पुढे दाखवतो तुम्हाला. ते बर्ड्स ठेवलेत, वेगवेगळे बर्ड्स आहेत तिथे आतमध्ये. हे बदक बघ किती मोठे आहे. श्रुतिका बदक बघ तिथे किती मोठे आहे. हा, ये तिथे बघायला. इथे बाकी पण पक्षी आहेत, कबूतर वगैरे. हे बघ कासव बघ, त्या काचेत कासव ठेवलंय. काचेत कासव ठेवलंय. वेगवेगळे पक्षी आहेत इकडे. ससा 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 दिसतो कसा. बदक बदक किती मोठे. ससा झोपलाय, थकला असेल, गवत खाऊन खाऊन झोपलाच होता. ससा ससा झोपला कसा. बदक बघ कसं किती मोठे ना. तिकडे तळ ठेवलंय. हा बघ ससा झोपलाय. ए ससे उठ ना. कासव तिकडे पाण्यात पोहते. आतमध्ये आहेत सगळे ससे. पाणी प्यायसाठी तळ आहे. पाणी पिते, स्वच्छ पाणी पिते. बदका बदका. ते वर असं काहीतरी कॅफे वगैरे आहे. सगळे खात बसले तिकडे, आराम करतायत. हां, इथे खाण्यासाठी आहे छोटंसं दुकान. चहा वगैरे मिळते वाटते इथे. पाण्याची बॉटल वगैरे मिळते आणि खाण्यासाठी काहीतरी पदार्थ मिळतात. मारुत लढाकू विमान. विमान आहे बनवलेलं. सगळे असे खायसाठी बसले. आतमध्ये बरंच स्पेस आहे. खाऊ शकतो. चारी बाजूला असं जागा आहे. छोटंसं स्नॅक्स वगैरे इकडे स्नॅक्स आयटम वगैरे मिळतात. पॉपकॉर्न वगैरे, बिस्किट्स, सॉफ्ट ड्रिंक वगैरे घेऊ शकतो. लेडीज वॉशरूम वगैरे आहे. लेडीज जेंट्स वॉशरूम आहे इथे. ते गार्डनमध्ये ते आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ती सुद्धा व्यवस्था आहे. आणि ते थोडंसं शॉप पण आहे, म्हणजे तिथे काहीतरी खायसाठी बिस्किट स्नॅक्स आयटम वगैरे मिळतं. त्या बाजूला शॉप पण आहे आणि ते असं रेस्ट पण इथे सुद्धा काहीतरी आहे. इंडियन सायंटिस्ट आहे सगळे आणि त्यांचे असे स्टॅच्यू लावलेत वेगवेगळे. रवींद्रनाथ मेघनाथ लाखों वर्षों तक बाद
बलुआ पत्थर की घाटियों को कर ले रही है। पश्चिम की ओर फैले किम्बरले के लंबे वीरान समुद्री किनारे, जहां 1000 से अधिक जन्महीन समुद्र तट है, लेकिन इनमें तैराकी करना बुद्धिमानी नहीं होगी। पृथ्वी के सबसे प्राचीन वर्षावन, जो उष्णकटिबंधीय पौधों तथा डायनासोर के युग के पशुओं का घर है। उत्तरी ऑस्ट्रेलिया का एकाकी भूभागीय अतीत एवं यहाँ की गर्म उमस भरे मौसम ने निर्मित किया एक भूखंड अजीब लेकिन खूबसूरत जीवों से भरा। मैं हूँ टॉमी लुइस, वो व्यक्ति जो वहाँ चट्टानों पर खड़ा है, और वह आप सभी को चंद कहानियां सुनाएंगे ऑस्ट्रेलिया के जंगलों के रोचक किस्से। अरे मैं तो इस जगह के बारे में बताना भूल ही गया, जो आज भी इस धरती पर सबसे आक्रामक है, विशालतम शीर्षक का घर है, हिंसक और भयानक नरभक्षी डायनासोर। वो डर गए ना। परत एकदा बघेल ती नंतरचा शो आहे आमचा सेंटा क्लॉज, 2 सेंटा क्लॉज घेऊन फिरतो सगळीकडे। आज श्रुती काय सेंटा क्लॉज काय गिफ्ट देणार आहे आज? लिहून ठेवलंय की नाही? सांटेला पहिल्यापासूनच माहिती आहे। काय तिकडे होतं? अरे तुम्हाला इथे फोटो काढायचे होते ना? वर जायचं वर चला. डायनासोर आहेत बघ. वेगळे शेळे बनवले डायनासोरचे. त्यांच्यासाठी वेगवेगळे स्टॅच्यू बनवले. ते आपण नंतर खाली जाऊन बघूया परत. आपण आम्ही जाते तिकडे मध्ये.